राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने बिबट्यानं मानवी वस्तीवर आणि प्रामुख्याने लहान मुलांवर हल्ले केलेले यावर उपाय म्हणून आता राज्य सरकारनं बिबट्यांची नसबंदी करण्याचा उपाय शोधलेला। मात्र या उपायावर पशुप्रेमींना काय वाटते हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत कुंदन हाते आहेत। भाऊ, गेली अनेक वर्षे तुम्ही बिबट्यांवर या सगळ्या प्राण्यांवर अभ्यास करतात। बिबट्याचा स्वभाव आता कुठेतरी बदलतोय का? कारण या आधी गायींवर बकरींवर झालेले हल्ले ऐकलो तो आता लहान मुलांना उचलून नेण्यापर्यंत बिबट्यांची मजल जात आहे। खरं तर हा बिबट्यांचा स्वभाव आहे का? आणि त्यावर आता राज्य सरकारनं शोधलेला नसबंदीचा पर्याय हा कायमस्वरूपी तोडगा आहे का? नाही, बिबट्याचा म्हणजे जर नैसर्गिकदृष्ट्या जर बघितलं तर बिबट्याचा तसा स्वभाव नाही आहे की लहान मुलांना वगैरे उचलून नेलं। ठीक आहे, बकऱ्या किंवा कोंबड्या किंवा गायींचे छोटे वासरं हे त्याचं खाद्य आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं खाद्य त्याचं कुत्रे आहे। जे गावातले कुत्रे आहे, शहरातले कुत्रे आहे, ते त्याचं आवडीचं खाद्य आहे आणि या सगळ्या कारणांमुळं तो गावाच्या किंवा शहराच्या आजूबाजूनं राहतो। आणि आता ज्या काही घटना झाल्या त्या ॲक्च्युली शॉकिंग आहे, फार वाईट आहे की लहान मुलांना त्यांनी उचलून नेलेलं आहे, खाल्लेलं आहे। तर यावर जे काही उपाययोजना यांनी काढलेल्या आहे नसबंदीच्या, त्या अभ्यासपूर्वक काढल्या असतील असं मला वाटतं। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की नसबंदी हा पर्याय आहे का? कारण अन्नसाखळीतला महत्त्वाचा घटक बिबटी आहे आणि त्या नसबंदीमुळं भविष्यात काय परिणाम होईल, कारण तो तर राहीलच, पण जे काही वर्षापासून जो काही संघर्ष सुरू आहे आणि ज्या संघर्षाला वन विभागाचा ग्राउंड लेवलचा स्टाफ म्हणू मी, की ग्राउंड लेवलचा स्टाफ त्याचं बंदोबस्त करत आहे, तो कशा पद्धतीने करत आहे आणि त्याला तिथून एलिमिनेट करून दुसरीकडे नेऊन सोडणे किंवा त्यांनी जर जास्त हल्ले केले असेल तर त्याला कायमचं म्हणजे बंदी बनवणे, हे बरेचसे उपाय वर्षानुवर्षापासून करत आहे। आपल्याकडे खूप सारे रेस्क्यू सेंटर आहे, तिथे खूप सारे लेपर्ड आपण ठेवलेले आहे, टायगर आपण ठेवलेले आहे। तर मला म्हणजे वैयक्तिक असं वाटतं की नसबंदी ठीक आहे, काही लेपर्डला तुम्ही नसबंदी कराल प्रॉपर त्या एरियातल्या, पण त्याला जेरबंद करून त्याला जर दुसरीकडे चांगल्या हॅबिटॅटमध्ये जर शिफ्ट केलं तर तो त्याचं अन्न नक्कीच शोधेल। भाऊ, तो त्याचं अन्न नक्की शोधेल। मात्र आता ज्या पद्धतीने सगळी संख्या वाढते, तो गावामध्ये जातोय, यावरून जर नसबंदी केली तर काही प्रमाणात या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण आणता येणार नाही। कारण प्रत्येक बिबट्याला पकडून शिफ्ट करणं हे तेवढं शक्य नसण्यासाठी अनेक परवानगी देखील घ्यावं लागतात। हो, परवानगी तर घ्याव्याच लागतात। आणि नसबंदी हा शब्द जरी छोटा आणि खूप चांगला वाटत आहे आपल्याला, पण नसबंदी करणे म्हणजे ती जी प्रोसेस आहे लेपर्डच्या बाबतीत समजा, तर ती फार किचकट आहे। त्यानंतर त्याचं मायक्रोचिपिंग करणे, हे खूप साऱ्या भानगडी आहेत त्यात। आणि त्यात म्हणजे मला असं म्हणायचं आहे की वन विभागाने थोडंसं आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे की नसबंदीकरिता आपल्याकडे तसा स्टाफ, तसे डॉक्टर्स किंवा तसे हॉस्पिटल्स आज फुल फ्लेजमध्ये सुरू आहे का? भाऊ, राज्य सरकारनं या सगळ्या बाबतीत आत्मचिंतन करावं, पण आता जर या सगळ्या गोष्टींना थांबवायचं असेल, तुमचा अनुभव कसा? कसं आहे, ह्या घटना बऱ्याच आधीपासून घडत आहे आणि यावर मला असं वाटतं की त्या एरियामध्ये जे काही ट्रॅप केजेस आहेत, ज्या माध्यमातून आपण लेपर्ड पकडतो आणि त्यात म्हणजे असं नाही आहे की येत नाही आहे, 100% स्ट्राईक रेट आहे, तर त्या माध्यमातून जर आपण कंटिन्यू तिथे जितके काही लेपर्ड्स आहेत ते तर सगळ्यांना माहीत असेल, लोकल स्टाफलाही माहीत असेल, तर त्या लेपर्डला तिथून जर काढलं आणि दुसरीकडे शिफ्ट केलं किंवा कायमचं रेस्क्यू सेंटरमध्ये जर टाकलं तर हा प्रॉब्लेम मला वाटतं नक्कीच संपेल। नक्कीच वन्यजीव अभ्यासकांचं असं मत आहे की कायमस्वरूपी तोडगा हा नसबंदी नसणार, मात्र त्या बिबट्यांना तिथून दुसरीकडे जर शिफ्ट केलं तर या प्रश्नावर काही ना काही उत्तर शोधतील। मात्र गेल्या 11 वर्षामध्ये जर राज्यामध्ये वन्यजीव आणि मनुष्य यांच्यामध्ये झालेला संघर्ष पाहिला तर या सगळ्या संदर्भात नागपूरचे अभय कोलारकर यांनी एक माहितीच्या अधिकारात माहिती मागवली होती, ती काय होती हे त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, सध्या हा सगळा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे, ज्या पद्धतीने बिबट्या आता लहान मुलांची शिकार करायला लागलेला आहे। तुम्ही जी RTIमध्ये माहिती मागवली होती ती काय होती, धक्कादायक होती का आणि आजच्या या स्थितीला धरून आहे का? तुम्ही जे म्हणता ते अत्यंत धक्कादायकच होती, कारण फॉरेस्ट डिपार्टमेंटला मी असं विचारलं होतं की 2014 ते 31/10/2025 या काळामध्ये मनुष्य प्राणीचा किती मारले गेले, म्हणजे हा जो संघर्ष आहे वन्य प्राण्यांमुळे किती हे मारले गेले,
तर त्यांनी जी माहिती दिली आहे ती अत्यंत गंभीर आहे, कारण 564 माणसं मारले गेलेले आहेत. म्हणजे या 14पासून ते 11 वर्ष झालेत, या 11 वर्षामध्ये इतके मारले गेलेले आहेत. आणि मला असं वाटतं की ही अत्यंत गंभीर घटना आहे. आपल्याला माहीत असेल की आपण पहिल्यांदा वन्य प्राणी वाढावे म्हणून प्रयत्न करतो आहे, आता ते कमी होण्यासाठी प्रयत्न करतो आहे. तर याच्यातनं सगळ्या अभ्यासकांचे सल्ला त्यांनी घेतला पाहिजे आणि यातनं काय मार्ग आहे काढलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. नक्कीच आपण पाहतोय की या वन्यजीव संघर्षामध्ये जवळपास 550 मानवांचा जो आहे तो यामध्ये जीव गेलेला. त्यामुळे आता राज्य सरकार या सगळ्या प्रश्नांवर तोडगा काढत असताना यावर साधक बाधक चर्चा व्हायला पाहिजे, कारण जर कुठलंही अभियान सुरू केलं आणि ते यशस्वी झालं नाही तर त्याची टीका देखील राज्य सरकारवर होऊ शकतं. आणि जर यामध्ये मानवी जीव जात असेल तर याची चिंता देखील सरकारनं करणं तेवढीच गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.